मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी 2023 कापूस आणि सोयाबीन पिकाची पाहणी केली होती। त्यात शेतकऱ्याला हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती। त्यानंतर आता परभणी तालुक्यातील दैठणा माळसोना परिसरातील शेतकरी यांची सोयाबीन कापूस संमतीपत्र भरून घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। ही घोषणा झाल्यानंतर संमतीपत्र भरून देण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। संमतीपत्रामध्ये कोणत्याही चुका होऊ नये आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा कराव्यात असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे। 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी येतं या ठिकाणी लाभार्थ्यांना फॉर्म भरून द्यायचा आहे आणि सोबतच आधार कार्ड हे जमा करून द्यायचे येतं। या ठिकाणी आम्ही अंगलगाव, धसाडी, माळसोन्ना आणि पोरवड या शेतकऱ्यांना मी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आवाहन करतो की बिनचूक अर्ज हे भरून कृषी सहाय्यकाकडे जमा करण्यात यावी। धन्यवाद। प्रतिनिधी मुंजा लाडसह मी अबोली जोशी, DLP न्यूज दैठणा।